नमस्कार मित्रांनो. काही दिवसापूर्वी प्रवास करत होतो आणि प्रवास करताना घरून निघालो आणि सहज माझ्या मुलाने मला सांगितलं की पप्पा सांभाळून जा बरं का. पहिला प्रसंग झाला. नंतर मी त्याला आज फोन केला, त्याच्याशी बोललो. तो स्वतःहून त्याने फोन घेतला. 7 वर्षाचा आहे आणि त्याला सांगितलं, पप्पा तुम्ही केव्हा येताय? म्हटलं बेटा मी उद्या घरी येतो आहे. केव्हा निघताय? म्हटलं मी सकाळी निघतो आहे, माझ्या उद्या पेपर येईन, पेपर देऊन मी घरी येतो आहे. त्याने मला काय सांगितलं माहिती आहे का? पप्पा ऑल द बेस्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या वडिलांशी 2 शब्द प्रेमाशी बोलतो ना, बघा नेहमी वडील किंवा आई मुलांना सांगते ऑल द बेस्ट, पण कधीकधी एक लहानसं पिलू मोठ्या प्रेमाने म्हणतं की पप्पा उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट बरं का. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पाणी की त्याचे बघा किती लहान बालमन, तरी तो म्हणतो पप्पा उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट बरं का. माझा आत्मविश्वास डबल झाला. उद्या पेपर जसा असेल जसा येईल हेच काम तुम्हालाही करायचं आहे. जेव्हा तुमचे वडील कामावरून येतील त्यांना एक ग्लास पाणी, त्यांची काळजी, त्यांना विचारपूस करणं. बघा आपल्या जवळपासची जी दुनिया आहे ना, ही शिल्पीशी स्वार्थी आहे, पण आपला बाप आहे ना, हा खूप कष्टाळू असतो. कष्टाळू तो आपल्यासाठी खूप काही करतो, खूप कष्ट घेतो, खूप स्वप्न पूर्ण करतो. त्याला बाजारात जायचं ना, आता मला कधी कधी वाटतं बाजारात गेलो पाणीपुरी खायची, पण विचार करतो अरे नाही, माझा मुलगा सोबत नाही आहे, त्याने नाही खाल्ली पाणीपुरी. तर बघा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला तुमच्या कुटुंबाची, तुमच्या घरच्यांची काळजी घ्यायची. केअर करा, केअर. एक लहान मुलगा जशी काळजी करतो ना, तुमच्या आयुष्यात हजारो नाती येऊ द्या, पण आईवडिलांची जागा कोणी घेणार नाही. त्यांची मनापासून काळजी घ्या. एक वाक्य लक्षात ठेवा, मी एका सिनेमामध्ये ऐकलं होतं, फक्त आई बाबा आणि फक्त साई बाबा. व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.